दारव्हा मस्तलवाद सहाय्यक एपीआय दाभाडे विरुद्ध कठोर कारवाई करा. उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे एसडीपीओ मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. दारव्हा कारंजा राष्ट्रीय महामार्गावरील भुलाई टोल प्लाझा बंद करण्यासाठी सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या आंदोलनाचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराशी जाणीवपूर्वक असभ्य वर्तन करून धक्काबुक्की करणाऱ्या मस्तवाल एपीआय पंकज दाभाडे यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी, अशा आशयाचं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतीने त्रिवे शब्दात निषेध नोंदवीत उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्फत पाठवण्यात आला आहे. दिनांक 23 मार्च रोजी काँग्रेससह महाविकास आघाडीतर्फे दारव्हा कारंजा राष्ट्रीय महामार्गावरील भुलाई टोल प्लाझा बंद करावा यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचं वृत्तांकन करण्यासाठी दैनिक लोकसूत्रचे कार्यकारी संपादक केशव सावळकर हे तिथे पोहोचले असता त्यांनी आपले ओळखपत्र दाखवून आंदोलनस्थळी जात असताना तेथे कर्तव्यावर तैनात असलेले एपीआय पंकज दाभाडे यांनी त्यांना जाणीवपूर्वक धक्काबुक्की करीत अपमानास्पद वागणूक दिली व एका प्रतिष्ठित पत्रकारासोबत असभ्य वर्तन केलं. या घटनेचा त्रिवे शब्दात निषेध करीत उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्फत निवेदन सुपूर्द करून मस्तवाल एपीआय पंकज दाभाडे यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देताना दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष साहेबराव धात्रक, सचिव लक्ष्मीकांत नंदनवार, प्रसिद्धी प्रमुख निळकंठ धोबे, कार्याध्यक्ष प्रशांत भागवत, उपाध्यक्ष अरुण बेले, कोषाध्यक्ष अजय कानडे, सदस्य सर्वश्री वसंतराव देशमुख, गजानन भारती, शैलेश ताजवे, अरविंद ओझलवार, अविनाश मुन्नरवार, अझरुल्ला खान, डॉक्टर विशाल माने, व्यंकटेश पेन्शनवार, संतोष कलाणे, ताहेर मिर्झा, भीमराव नगारे, अंकुश पानपट्टे, सलमान अशहर खान, संजय देशमुख, शिवचरण हिंगमिरे, रवी भोयर आदी पत्रकार उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी एस के शबीर, महागाव, यवतमाळ.